तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा खूपच स्पेशल असणार आहे, कारण की आम्ही या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणला एक 3 BHK आणि तोही 2 रोड कॉर्नरला। लोकेशन आहे आपला पेठ रोडला ओमकार नगरमध्ये, किशोर सूर्यवंशी मार्गापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर या ठिकाणी आहे आपल्याकडे हा 1628 स्क्वेअर फीटचा कॉर्नरचा 3 BHK। मिडल पण आहे जे की आहे 1478 स्क्वेअर फीट, आणि दुसरा कॉर्नर पण आहे जो की आहे 1520 स्क्वेअर फीटचा। तर आज आपण हा पूर्ण रोज बघणार आहोत आणि याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपली येणारी पुढची व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे ओमकार नगर। ओमकार नगर हे आहे पेठ रोड परिसरामध्ये, राव हॉटेलपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर, किशोर सूर्यवंशी मार्गापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टच्या जवळपास सर्व गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे मार्केट पण आहे जे की फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे, शाळा, मेडिकल फॅसिलिटीज सर्व गोष्टी आपल्या प्रोजेक्टपासून जवळ असणार आहे। आणि बाकी मेन म्हणजे या ठिकाणी आपला 2 रोड कॉर्नरचा एक सुंदरसा रॉव देखील बघायला मिळतो, जो की आहे 1628 स्क्वेअर फीटचा। प्रोजेक्टच्या समोर आणि बाजूला आपल्याला दोघही साईडला 9 मीटरचे रोड बघायला मिळतात। इल्युशन मध्ये आपला सुंदरसं कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतं, ज्यामध्ये 2 हात डॅम प्रूफ झालेला आहे आणि त्यावर एशियनचा एपेक्स अल्टिमा कलर यूज केलेला आहे। म्हणजे फ्युचरमध्ये वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला या रोजमध्ये तर अजिबात जाणवणार नाहीये। तर असं झाला आपला हा आजूबाजूचा परिसर आणि आपला इल्युशन। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आत काय बघायला मिळतंय तेही बघूया, चला। या ठिकाणी आपल्याला दोघही साईडला गेट बघायला मिळते, 2 वेचे गेट आपल्याला दोघही साईडला मिळत आहेत, कारण की पार्किंग आपली चांगली मोठी आहे, ज्या ठिकाणी 2 कार एकदम सहज बसतील, ज्यामध्ये या गेटमधून एक कार बसेल आणि बाजूच्या गेटमधून पण दुसरी कार बसते, आणि बऱ्याचपैकी कवर्ड पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हा कॉर्नर रोड आहे, त्यामुळे आपण याची स्पेस पण बघू शकतो, जवळपास 23 फुटाची विड्थ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बाजूला देखील जवळपास 7 फुटाची जागा या ठिकाणी मिळणार आहे। तुमच्या पार्किंगमध्येच तुम्हाला इथे जवळपास 2.5 लिटरचं वॉटर स्टोरेज ग्राउंडला बघायला मिळतं, आणि वरती देखील 1000 लिटरचं वॉटर स्टोरेज असणार आहे, जे की आपण पुढे बघूया। बाकी पार्किंगची साईज चांगली स्पेशियस आहे, 2 व्हीलर तर 2 ते 3 एकदम सहज बसतील। हा झाला तुमचा पार्किंग एरिया। पार्किंग एरियामध्येच आपल्याला इथे जिना प्रोव्हाइड केला आहे, जो की वरती आपल्या हॉल किचनकडे जाणार आहे, जे आपण पुढे बघूया। पण त्याआधी आपल्याला ग्राउंडला देखील इथे एक बेडरूम प्रोव्हाइड केलेला आहे। तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। मास्टर बेडरूम आहे, साईज बघायला मिळते आपल्याला 10 फूट बाय 12.25 फूट। या ठिकाणी आपला दोघही साईडला विंडो बघायला मिळतात, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या रूम मध्ये अतिशय उत्तम राहणार आहे। त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला ग्राउंडला एक वॉशरूम देखील बघायला मिळतं। तर असा झाला आपला हा फर्स्ट बेडरूम। आता वरती आपण आपले हॉल, किचन आणि दोघही बेडरूम बघूया, चला। आपल्याला या ठिकाणी हा जिना बाहेरून बघायला मिळतोय, आणि बेडरूम पाठीमागच्या साईडला आहे, म्हणजे तुम्ही या बेडरूमचा यूज हा ऑफिस सारखा देखील करू शकतात। बाकी जिन्याच्या बाजूला पुन्हा सेफ्टी ग्रिल्स असेल, आणि त्यासोबत एक सेफ्टी डोअर देखील असणार आहे, म्हणजे सेफ्टीबद्दल काळजी करायची गरज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये तर बिलकुल पडणार नाहीये। बाकी वरती देखील बघूया। तर आता आलोय आपण आपल्या या रोडच्या पहिल्या मजल्यावर, ज्या ठिकाणी आहे आपला हा लिव्हिंग एरिया। साईज अतिशय उत्तम, 12 फूट बाय 14 फुटाचा असा तुमचा स्क्वेअरमध्ये लिव्हिंग एरिया बघायला मिळतोय। त्यामध्ये आपल्याला एक सुंदरशी फॉल सीलिंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे। लिव्हिंग एरिया स्क्वेअर शेपमध्ये असल्यामुळे आपल्याला याचे बरेचसे फायदे आहेत, ज्यामध्ये सोफा तुम्हाला इथे सी शेपमध्ये पण करता येईल, 12 शेपमध्ये देखील ते तुम्हाला सोफा ठेवता येईल। समोरच्या बाजूला असेल तुमचं टीव्ही युनिट, टीव्ही युनिटच्या बाजूला आहे जिना, जो की वरच्या बेडरूमकडे जातो। त्यासोबत आपल्याला या बेडला अटॅच इथे एक बाल्कनी देखील बघायला मिळते, आणि बाल्कनीसाठी आपल्याला
हा 3 वेचा फ्रंट डोअर मिळतो। बाल्कनीमध्ये आपल्याला समोरच्या बाजूला एसीची रेलिंग आणि 12 mm चा टफन ग्लास मिळणार आहे। आणि बाकी आपण जर आजूबाजूचा परिसर बघितला तर सर्व रो हाऊस आपल्याला या परिसरात बघायला मिळतात। तर असं झालं आपला लिव्हिंग एरिया। जेवढा मोठा लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो ना, तेवढंच किचन देखील असणार आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी जवळपास 10 फूट बाय 12 फुटाचं प्रशस्त किचन इथे बघायला मिळतं। वास्तूप्रमाणे पूर्व दिशेला तुमचं किचन ओटा असणार आहे। सर्व प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक फिटिंग सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहेत। प्लंबिंग फिटिंग ही सगळी सॉफ्ट फ्लोरची असणार आहे आणि इलेक्ट्रिक फिटिंग ही सगळी आपल्याला ॲलेक्स आणि पॉलीकॅपची बघायला मिळते। बाकी किचनमधला स्पेस एवढा मोठा आहे ज्यामध्ये आपला डायनिंग एरिया सहज बसतो। त्यासोबत आपल्याला किचनमध्ये इथे एक लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे। आणि या ठिकाणी आहे आपलं सेकंड वॉशरूम, ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट मिळणार आहे। तर असं झाला आपला हा पहिला मजला। आता दुसऱ्या मजल्यावर आहेत आपले दोघे बेडरूम, ते देखील बघूया चला। तर आता आलोय आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर, ज्या ठिकाणी आपले दोघे बेड आहेत। त्यातील आपला हा एक बेड, साईज चांगली मोठी साईज, म्हणजे जवळपास तुम्हाला 12 फूट बाय 12 फुटाचा आपला हा फर्स्ट बेड बघायला मिळतोय। दोघं साईडला मोठ्या विंडो आहेत ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या रूममध्ये अतिशय उत्तम राहणार आहे। बाकी या बेडरूममध्ये जी इलेक्ट्रिक फिटिंग तुम्हाला गरजेची आहे सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यासोबतच आपल्या या बेडरूममध्ये इथे जिना प्रोव्हाइड केला आहे जो की आपल्या टेरेसकडे जातो, तो आपण पुढे बघूया। पण त्याआधी या ठिकाणी आपल्याला अजून एक बेड बघायला मिळतो आणि या ठिकाणी आहे आपलं थर्ड वॉशरूम आणि हा आहे आपला तिसरा बेडरूम। तर असा हा तुमचा तिसरा बेड आहे। साईज बघायला मिळते 12 फूट बाय 10 फूट, चांगली मोठी साईज आहे। दोघे साईडला आपल्याला क्रॉसमध्ये विंडो बघायला मिळतात, त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील। आणि आपल्या या बेडरूममधूनच समोर पण आपल्याला एक रोड बघायला मिळतोय जो की आहे राव हॉटेलकडे जाणारा, म्हणजे मखमलाबाद साईडला जाणारा। म्हणजे या रोडपासून आपला प्रोजेक्ट फक्त 500 मीटर आहे आणि या रोडवरच संध्याकाळच्या वेळेस बाजार देखील भरत असतो, त्यामुळे तुम्हाला मार्केटसाठी जास्त लांब जायची गरज देखील पडणार नाही। तर असं झाला आपला हा संपूर्ण रो हाऊस। तर वरती आहे आपले टेरेस, ते देखील बघूया चला। तर आता आलोय आपण आपल्या टेरेसवरती। टेरेससाठी ते आपला ब्रिक बॅट कोबा करून दिलेला आहे, त्यावर चायना मोजा केला आहे, म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला भविष्यामध्ये होणार नाही आहे। आणि त्यासोबतच आपल्याला इथे वरती 1000 लिटरची ही वॉटर टँक देखील प्रोव्हाइड केलेली आहे। आणि टेरेसवरूनच तुम्ही आजूबाजूचा परिसर देखील बघू शकता। तर असा संपूर्ण आपला 3 BHK रो हाऊस आहे। तर असा संपूर्ण आपला आजचा 3 BHK रो हाऊस आहे। लोकेशन आहे आपला पेठ रोडला किशोर सूर्यवंशी मार्गजवळ ओंकार नगर मध्ये। या ठिकाणी आहे आपल्याकडे हा कॉर्नर 3 BHK। साईज बघायला मिळते 1628 स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे 65 लाख सर्व खरेदी खर्चासह। मिडल देखील अवेलेबल आहे जो की आहे 1478 स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे 55 लाख सर्व खरेदी खर्चासह। आणि सेकंड कॉर्नर जो की आपल्याला मिळणार आहे 1520 स्क्वेअर फीटचा आणि त्याची प्राइस असणार आहे 60 लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह। लोकेशन पूर्ण डेव्हलप झालेलं आहे आणि ह्या लोकेशनपासून सर्व गोष्टी जवळ आहे। असा होता आपला हा 3 BHK तंदिला रो हाऊसचा प्रोजेक्ट। तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।